छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात हेल्मेट सक्ती संदर्भात कुठल्याही हालचाली होत नसल्याचं दृश्य आहे। हेल्मेट सक्ती संदर्भात स्थानिक प्रशासनाला वरिष्ठांकडून कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। हेल्मेट सक्ती संदर्भामध्ये राज्यभरात जोरदार चर्चा पाहायला मिळते। काही ठिकाणी हेल्मेट सक्ती करण्यात आलेली आहे, मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये आदेश देखील नाहीयेत किंवा कुठल्याही प्रकारे हेल्मेट सक्ती नसल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी दुचाकी चालक दिसत असतील, कुणाच्याही डोक्यामध्ये तुम्हाला हेल्मेट दिसणार नाहीये। 100 पैकी 1 जणाच्या डोक्यामध्ये या ठिकाणी हेल्मेट पाहायला मिळतं। मात्र या ठिकाणी कोणी जरी असलं तरी टू व्हीलर चालक जे आहेत ते बिना हेल्मेटचे गाडी चालवताना पाहायला मिळत आहेत। म्हणजे काही शहरांमध्ये जर वाहन चालक असेल म्हणजे दुचाकीस्वार असेल तर त्याने ते हेल्मेट घालायचंच आहे, मात्र त्याच्या मागे बसणाऱ्या प्रवाशांना सुद्धा हेल्मेट घालायचं आहे। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये हेल्मेट संदर्भात अद्यापही कुणीही जागरूक नाही आहे किंवा कुणीही हेल्मेट वापरत नाही आहे। 100 पैकी 1 दुचाकीस्वार जो आहे तो हेल्मेट वापरतोय, म्हणजे तो एकटाच हेल्मेट वापरतोय, मात्र त्याच्या मागे बसणारा सुद्धा हेल्मेट वापरताना पाहायला मिळत नाही आहे। हे आहे छत्रपती संभाजीनगरातील मुख्य क्रांती चौक आणि या ठिकाणी जर तुम्ही चित्र पाहिलं तर तुम्हाला अतिशय कमी प्रमाण दिसेल जे हेल्मेट वापरणाऱ्यांचं आहे। मात्र जर हेल्मेट तुम्ही वापरत असाल तर याचा फायदा तुमच्या जीवासाठी सुद्धा असतो, कारण अपघात झाल्याच्या नंतर तुमचे जास्तीत जास्त प्राण बचावण्याचं कार्य हे हेल्मेटच करत असतं। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये हेल्मेट वापरणाऱ्यांचं या ठिकाणी दुर्लक्ष पाहायला मिळतंय आणि हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या अतिशय कमी असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।